नमस्कार, मी प्रतीक्षा सावंत। आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। नजर टाकूयात हेडलाईन्सवर। खोपोलीतील इंडिया स्टील कंपनीत मोठा स्फोट, स्फोटाच्या आवाजाने शहर आदरले। आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत जनरेटर पेटला, कामोठ्यातील घटना, लोकांची धावपळ। सरकारच्या कामांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवा, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे आवाहन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गुरूंचे गाव आजही उपेक्षित, शासनाचे दुर्लक्ष। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळ्यानिमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन। जानोबा महाराज यात्रेला 100 वर्षाची परंपरा, विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन। आता बातम्या पाहूयात विस्ताराने। खोपोलीतील विहारी गावात असलेल्या इंडिया स्टील कारखान्यात रविवारी दुपारी 3च्या सुमारास भीषण स्फोट झाला। स्फोटाची तीव्रता इतकी होती की अर्ध्याहून अधिक शहर स्फोटाच्या आवाजाने हादरले। सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नसली तरी कारखान्याच्या विरोधात संताप आहे। भर वस्तीत हा कारखाना असून यापूर्वीही येथे मोठमोठे स्फोट झाले आहेत। मोठ्या आवाजानंतर स्थानिकांसह पोलीस आणि नागरिकांनी कंपनीत धाव घेतली। पोलाद वितळवले जाते त्या भट्टीमध्ये स्फोट झाला। उकळलेले पोलाद उडाल्याने कंपनीत आग लागली होती। स्फोटानंतर अनेक कामगार घाबरून काम सोडून पळून गेले होते। ठीक है ना, मटेरियल माल फैला, मतलब थोड़ी देर में 15-20 मिनट, आधे 15-20 मिनट में वो माल जाने वाला। ठीक है ना सर। इसी बीच में मैं इधर लेने के लिए मटेरियल फोर्कलिफ्ट और लेके आया था इधर से कुछ मटेरियल लेने के। तब तक में मैं उधर जब आवाज़ होने लगा तो मैं गया तो देखा कि उधर से माल अंदर, मतलब नीचे से वो बोलो जो ऑडी है ना सर, ऑडी, हाँ, वो नीचे से मतलब कि वो हो गया सर। क्या हुआ? पंचर हो गया, छेद हो गया, जैसे टायर कहते हैं ना, उसी तरह तो वो माल नीचे जाने लगा। ठीक है ना, तो वो जल्दी से किसी ने ध्यान नहीं दिया होगा, तो उसके वजह से नीचे थोड़ा जो है ना, वो जहाँ के सिले के गिराते हैं कचरा, तो उसमें थोड़ा पानी वानी होगा, तो उसके वजह से वो जो है ना साहब नीचे जाने के बाद वो मटेरियल, मेल्टिंग मटेरियल नीचे गया, वो उसको पानी लगाया और फिर वो प्रेशर से बाहर आ गया, ऐसा हुआ क्या? हाँ, जो माल उसमें डाला ना, जो तैयार माल था, जो तो वही जो नीचे गिरा ना सर, उसके वजह से। अग्निशमन दल आणि पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले। अनेक वेळा अशा घटना घडल्याने भविष्यात मोठी जीवितहानी होण्याची भीती असल्याने या कंपनीवर कारवाईची मागणी केली जात आहे। नुकसान काय झालं? साहेब तुम्ही पर्सनल काय बघितलं? बरं कंपनी तर साहेब बघितले ना तुम्ही, कंपनी अख्ख्या कंपनीमध्ये एकही एक्सटिंग्विशर तिथं आता चालू नाहीये, तिथे नाही पाण्याची लाईन किंवा काय, मी तुम्हाला काही सांगू शकणार नाही। पण आपण गेले कित्येक वर्षी इथं या कंपनीत काम करताय, आहे की नाही, की आहेत ते एक्सपायर झालेले आहेत, ते बघितल्याशिवाय मला नाही सांगता येणार। प्रवीण जाधव, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीतील जनरेटरने अचानक पेट घेतल्याने लोकांची एकच धावपळ झाली। नवी मुंबईतील कामोठेमध्ये हा प्रकार घडला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कामोठेत भव्य रॅली काढण्यात आली होती। रॅलीतील विद्युत रोषणाईसाठी हा जनरेटर लावण्यात आला होता। ही रॅली सेक्टर 20 जवळील मानसरोवर कॉम्प्लेक्स समोर येताच मिरवणुकीतील जनरेटरने अचानक पेट घेतला आणि रॅलीत सहभागी लोकांची धावपळ झाली। काही लोकांनी प्रसंगावधान राखून लोकांना बाजूला सारून तात्काळ अग्निशमन दलाला बोलावलं। अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणल्याने मोठी दुर्घटना टळली। मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई। सरकारने केलेल्या विकास कामांची माहिती सर्वसामान्यांना द्या, असे आवाहन रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले। मावळ लोकसभा निवडणुकीसाठी 29 तारखेला मतदार होणार असून महायुतीचे उमेदवार श्रीरंग बाणे यांच्या प्रचारासाठी पालकमंत्री चव्हाण दौऱ्यावर आहेत। पार्थ कोण आहे, पार्थ काय आहे, अशी आपल्या भाषणाची सुरुवात करत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा खरपूस समाचार घेतला। यावेळी महायुतीच्या विकासाचा अजेंडा सांगण्याची आणि तो पटवून देण्याची वेळ असल्याचे चव्हाण म्हणाले। यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेंद्र थुर्वे, आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार देवेंद्र साटम, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, शिवसेनेच्या महिला संघटक रेखा ठाकरे उपस्थित होत्या। सामान्य जनता देखील या देशाला मोदींचीच आवश्यकता असल्याचे सांगत असल्याचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख दत्ता दळवी यावेळी म्हणाले। राकेश खराडे, संवाद मराठी लाईव्ह, रसायने। बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। कुठेही जाऊ नका, पाहत राहा संवाद मराठी लाईव्ह। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय।
स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54. विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहुयात उर्वरित घडामोडी. 1898 साली गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुस्कर यांनी लिहिलेले गौतम बुद्धांचे चरित्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शालेय जीवनात भेट म्हणून दिले. ते चरित्र बाबासाहेब यांच्या जीवनात प्रेरणा देणारे ठरले. बाबासाहेबांचे गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुस्कर यांचे वास्तव असलेले गाव त्यांच्या आठवणींचा ठेवा जतन करण्यासाठी उपेक्षित राहिले. सिंधुदुर्गातील वेंगुर्ला केळूस गावचे गुरुवर्य कृष्णराव केळुस्कर यांचा जन्म 20 ऑगस्ट 1860 साली झाला. त्यांच्या मूळ गावी ते तारादेवी मंदिरानजीक राहत असत. आज त्यांच्या पूर्वीच्या राहत्या घराचे काहीच अवशेष नाहीत, पण त्यांच्या नातेवाईकांचे वास्तव्य तिथे असल्याचे सांगितले जाते. की आपल्या देशातील पहिला बुद्ध चरित्रकार, त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचं सकृत विस्तृत चरित्र लिहिणारा पहिला शिवचरित्रकार, त्याच्यासोबत संत तुकाराम महाराजांचं चरित्र, ही थोरा मोठ्यांची चरित्र ही सुरुवातीला गुरुजींनी लिहिली. त्याच्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे देश स्वातंत्र्य होण्या अगोदर ज्यावेळी ब्रिटिश राजवट चालू होती त्यावेळी ब्रिटिशांनी बायबलचं मराठीत भाषांतर करण्याचा एक उपक्रम राबवला होता. त्या उपक्रमात जे महत्वाची जी भूमिका होती ती कृष्णराव अर्जुन केळुस्करांची, कारण त्यांच्यासारखं अनुवादन करणारं ह्या जगात त्यावेळी कोणी नव्हतं आणि म्हणूनच ब्रिटिश राजवटीत त्यांनी आपल्या बायबलचं सुद्धा मराठीत भाषांतर केलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 1898 साली गुरुवर्य कृष्णराव केळुस्कर यांनी लिहिलेले गौतम बुद्धांचे चरित्र शालेय जीवनात भेट दिले. ते चरित्र बाबासाहेबांच्या जीवनात प्रेरणा देणारे ठरले. याच बुद्ध चरित्राचा त्यांच्यावर एवढा परिणाम झाला की आज त्यांनी आपल्या एवढ्या मोठ्या लोकशाही देशाची राज्यघटना लिहिली. खरं सांगायचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेवढं कार्य केलं होतं ना, त्या कार्याचा आणि त्याची नाळ ही कृष्णराव अर्जुन केळुस्कर यांच्या कार्याशी जोडली जाईल. कारण त्यांचा जर थोडाफार अभ्यास करताना जी मागासवर्गीयांसाठी जी चळवळ झाली होती, ही चळवळ खरं तर त्या काळी म्हणजे 1905-06च्या कालखंडाच्या दरम्यान कृष्णराव अर्जुन केळुस्करांनी त्यावेळी चालू केली होती. आणि त्याचाच परिणाम म्हणजे त्यांचाच परिणाम हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनावर झाला. आणि म्हणूनच आज आपण त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि अस्पृश्यांचे जनक म्हणून ओळखलं जातं. आणि ह्याची जे मूळ आहे ते कृष्णराव अर्जुन केळुस्कर यांच्या कार्यातच आहे. त्यामुळे बाबासाहेब यांच्या गुरुस्थानी केळुस्कर गुरुजी होते असे लिखाण धनंजय कीर यांनी लिहिलेल्या केळुस्करांच्या चरित्रात वाचायला मिळते. विविध पक्षाची राजकीय मंडळी असतील, या सर्वांना, सर्व ग्रामस्थ बंधू आणि भगिनींना एकत्र घेऊन या संदर्भात एक चांगलं असं स्मारक उभं करता येईल किंवा त्या दृष्टीने काही वाटचाल करता येईल, या दृष्टीने आम्ही निश्चित सहकार्याला आम्ही करूच. यामध्ये सर्वांनी हातभार लावावा आणि या कार्यास प्रत्येकानं सहकार्य करावं. शासनाने याची दखल घ्यावी आणि ज्याप्रमाणे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जसं स्मारक आज प्रत्येक ठिकाणी आपण बघतोय, त्याचप्रमाणे त्यांच्या गुरूंची सुद्धा या ठिकाणी ह्या केळूस गावामध्ये स्मारक व्हावं, हीच या ठिकाणी मी इच्छा व्यक्त करतोय. सुरेश कौलगेकर, संवाद मराठी लाईव्ह, सिंधुदुर्ग, वेंगुर्ला. वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील गौळ येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेचे पूजन सरपंच मारुती लोहवे आणि उत्सव समितीचे अध्यक्ष श्रीणू कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. बाबासाहेबांच्या तैलचित्राची भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल ताशाच्या गजरात भीमसैनिकांनी ताल धरला होता. महिला वर्गाचा सुद्धा मोठा सहभाग होता. मिरवणुकीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात येत होते. योगेश कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, वर्धा. सिंदखेड राजा तालुक्यातील साठे गावात जानोबा महाराज यांच्या यात्रेचे आयोजन करण्यात आले असून 12 गाड्या रामायण महाभारत या सोहळ्याचे आयोजन येथील गावकरी सोंगाच्या रूपात करतात. 100 वर्षापूर्वीची ही परंपरा आजही गावात पाहावयास मिळते. जानबा महाराजांचे मंदिर या परिसरात प्रसिद्ध आहेत. बाहेरगावी कामानिमित्त गेलेली नोकरदार मंडळी रामनवमी निमित्त गावात दर्शनासाठी येतात. देवीचे सोंग, लग्न या प्रकारचे कार्यक्रम रात्रभर सुरू असतात. फारुख शेख, संवाद मराठी लाईव्ह, बुलढाणा. बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.